नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. नामदार राठोडांची प्रचार तोप गरजली. 5 पक्ष बदलणारे देशमुख आम्हाला गद्दार म्हणतात. त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये बिना डोनेशन ऍडमिशन होते का? नामदार राठोडांचा नागरिकांना संतप्त सवाल. सविस्तर वृत्त. सध्या यवतमाळ वाशिम लोकसभेचा प्रचार सुरू असून आता प्रचारातील भाषणांना धार यायला लागली आहे. महायुती शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार राजश्री महाले पाटील यांच्या प्रचार सभेत महायुतीचे स्टार प्रचारक, महाराष्ट्राचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ वाशिमचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांची तोफ गरजली. महाविकास आघाडीचे शिवसेना उबाटा गटाचे उमेदवार संजय देशमुख प्रचारात आम्हाला गद्दार म्हणत आहेत. पण ज्यांनी 5 पक्ष बदलले त्यांनी आम्हाला गद्दार म्हणावं, ह्यापेक्षा मोठा विनोद असू शकत नाही. आमच्यावर आरोप करण्याऐवजी निवडून आले तेव्हा स्वतःचं घर घरण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघात जनतेची कामे केली असती तर सतत पराभव झाला नसता. त्यांच्या शाळा कॉलेजमध्ये बिना डोनेशन एकही ऍडमिशन होत नाही आणि होते का असा सवाल उपस्थित नागरिकांना नामदार राठोडांनी केला. या प्रचार सभेत नामदार राठोडांनी उबाटा गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्यावर घणाघात घातला. पुत्र जेव्हा गेले तेव्हा आमचे मुख्यमंत्री, आमचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांनी उठाव केला. त्या उठावामध्ये आम्ही सर्वजण सोबत त्यांच्या होतो आणि मग हीच संधी पाहून 5 पक्ष फिरून संजय देशमुख आतापर्यंत होते 6व्या पक्षात उबाटामध्ये गेले. बंधूंनो, आता ते भाषणात काय म्हणतात माहित आहे? आम्ही निष्ठावान आहोत. मला समजत नाही की 5 पक्ष फिरून म्हणजे काँग्रेस झाली, भारतीय जनता पार्टी झाली, अपक्ष झाली, राष्ट्रवादी झाली, सर्व पक्ष फिरले आणि परत उबाटात येऊन आम्हाला म्हणतात की आम्ही निष्ठावान आणि आम्ही गद्दार. मला समजत नाही. अरे तुम्ही 5 पक्ष बदलून आले. अरे आम्ही तर आतापर्यंत 4दा आमदार झालो, आमच्या धनुष्यबाण चिन्हावर आमदार झालो, पण तुम्ही वेगवेगळे चिन्ह घेऊन निवडणुका लढता. आणि मला तुम्हाला सर्वांना हेही सांगायचं आहे, त्यांची गॅरंटी, त्यांचा स्वभाव मला माहित आहे. ते तिथं सुद्धा पडणार तर ते नक्कीच आहे, पण तिथं सुद्धा 2-3 महिन्याच्या वर ते राहू शकत नाही. पहा, तुम्ही निवडणूक झाल्यानंतर संजय राठोडचा शब्द लक्षात ठेवा. बंधूंनो, एवढं चांगलं काम जर केलं असतं तर लोकांना डोक्यावर घेतलं असतं. दिग्रस ते 10 वर्ष आमदार होते. आमदारकीच्या काळामध्ये एक काम ते चांगलं केलं असं दाखवू शकत नाही. त्यांनी जनतेचा विकास केला नाही, स्वतःचा विकास केला. 150 संस्था त्यांच्याकडे आहे, वेगवेगळ्या 150 संस्था. डोनेशन दिल्याशिवाय कोणाला तिथं नोकरीची संधी नाही किंवा त्या डोनेशन दिल्याशिवाय प्रवेश त्यांच्या शाळेत मिळत नाही.